हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे रविवार आणि रविवारी आजचा जो आमचा बेत आहे तो आहे मटणाचा। मस्त आज मटणची भाजी भाकरी करणार आहे। पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच। आणि आज एक स्पेशल रेसिपी पण करत आहे, तर त्याचं शूट मी ऑलरेडी म्हणजे आज करत आहे आणि ते तुम्हाला सोनल्स रेसिपीजवरती बघायला मिळेल। कधी मिळेल ते नाही माहिती, पण जर तुम्ही त्यावरती त्या चॅनलवरती अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना, तर त्याच्यावरती सबस्क्राईब करा सोनल्स रेसिपीजवरती। म्हणजे तुम्हाला त्यावरती मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तर छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळेल। चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। आज तसा आमचा दिवस एकदम रिलॅक्स जाणार आहे। सगळंच म्हणजे प्रिपरेशन मी केलं आहे आणि मी दाखवते काय काय केलं आहे। आणि हो, नाश्ता आमचा झालेला आहे, ब्रेकफास्ट मी केला आहे। तर आम्ही ऑमलेट केलं होतं ब्रेकफास्टमध्ये आणि ते खाऊन झालं आहे। आता ह्याची तयारी, लंचची तयारी। चला तर बघूया। हे बघा, इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे। ही एक रेसिपी करत आहे आणि आता इथे मी मसाला वाटतोय। ही आलं लसूण पेस्ट थोडी मी करून घेतली आणि आता मला मसाला वाटायचा आहे याच्यासाठी, मटणासाठी। तर मी दाखवते काय काय कसं कसं करते। तर इथे मटण आणून ठेवलेलं आहे। हे अर्धा किलो मटण आहे। आता याची आपल्याला भाजी करायची आहे। सगळ्यात आधी मी मसाला तयार करून घेते आणि आज भाकरीचं पीठ पण दळून आणलेलं आहे, ज्वारीचं। आमच्याकडे ज्वारीचं पीठ म्हणजे ज्वारीची भाकरी जास्त खातात बाजरीपेक्षा। तर मग ज्वारीचं हे पीठ मस्त दळून आणलं आणि आता मस्त गरमागरम भाकरी पण करणार आहे। थोडेसे लसूण आणि लिंबू आणले आहे। आणि हो, लसूण खूप महाग झाला आहे, तर मला सांगा की तुमच्याकडे पण लसूण महाग आहे का आणि कसं किलो आहे, तर हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अजून एक अपडेट म्हणजे आज ना मशीन खूप लावायचं होतं, खूप कपडे लावायचे। तर एकदा मशीन झाली आहे, हे कपडे वाळत टाकायचे आहे आणि अजून इतके लावायचे पण आहे। तर आज भरपूर काम, बघूया, पटपट आवरण्याचा प्रयत्न करणार आहे। आत्ता वाजले आहे 12 आणि 1 ते 1:30 वाजेपर्यंत स्वयंपाक व्हायला पाहिजे। तर चला सुरुवात करूया। आता आपण सगळ्यात आधी सगळे मसाले, खडे मसाले घेते मी। सगळ्यात आधी मी हे घेतलंय, दालचिनी थोडीशी, त्यानंतर हे मिरे, 10-12 मिरे घेतले। हा जो मसाला आहे आपण याच्यासाठी पण बनवतोय, म्हणजे रस्सा आणि सुकं। तर मी थोडासा मसाला जास्त बनवणार आहे। मोठी वेलायची घेऊ आणि एक छोटी पण घेऊ, 2 लवंग घेऊ आणि हे जे चक्री फूल आहे ते घेऊ। तर हे इतकं घेते, अर्ध म्हटलं तरी चालेल। आता यामध्येच पण 2 चमचे 1.5 टेबलस्पून असे धणे घेऊ आणि 1 टेबलस्पून जिरे। तर हे आपलं झाले आहे भाजून, हे काढून घेते। आणि सुकं खोबरं मी असं करून घेतलेलं आहे, तर हे आपल्याला भाजून घ्यायचं। इथे थोडासा खोबरं म्हणजे पाव वाटी मी खोबरं घेतलं होतं आणि ते पण छान भाजून घ्यायचंय। हे पण काढून घेऊ। आता मी असे 2 मोठे कांदे, म्हणजे मीडियम कांदे भाजून घेणार आहे। कांदा आपण थोडासा तेलामध्ये भाजू। म्हणजे 1 टेबलस्पून तेल घेतलं आणि छान भाजून घेऊ। याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, सोनल्स रेसिपीज या चॅनलवर नाही। तर हा छान डार्क होतपर्यंत आपण भाजून घेऊ।
तर हे बघा, इथे मी छान हा मसाला वाटून घेतला, जे सगळे सुके मसाले भाजले होते ते. त्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट आहे ती पण काढून घेतली मिक्सरमध्ये आत्ता बारीक केलेली. आणि कांदा असा भाजायचा आहे आपल्याला, एकदम डार्क भाजायचा आहे, जेवढं शक्य असेल तेवढं डार्क भाजायचं, म्हणजे भाजीला एक छान असा काळपट रंग येतो. म्हणजे तुम्हाला नाही आवडत असेल तर नॉर्मली तुम्ही जसं भाजता तसं पण भाजलं तरी चालेल. तर आता हे थोडंसं थंड करून घेऊ आणि थंड झालं की नंतर मग बारीक करू सगळंच. आज मी हेअर वॉश नाही केला आहे, कारण ना मी तेल लावायचं रात्री विसरले आणि मग सकाळी तेल लावलं. तर म्हटलं आत्ताच तेल लावलं आणि लगेच हेअर वॉश नको करायला, म्हणून मग एकतर संध्याकाळी करेल म्हणजे 4-5 वाजता, नाहीतर मग उद्याच. तर इथे मटण धुत आहे संदीप. मस्त मटण, आमच्याकडे मटण खूप छान मिळतं नाशिकमध्ये. स्पेशली एक आहे दुकान, नाव सांगायचं का? कोथमिरेचं दुकान आहे एक छान, कॅनडा कॉर्नरला. तिथे खूप छान मटण मिळतं, मग तिथूनच हे घेतलेलं आहे. जेव्हापासून आम्हाला माहिती झालं आहे ते दुकान, तेव्हापासून आम्ही, म्हणजे त्याला 2-3 वर्ष झालं असेल ना, लॉकडाऊनच्या आधीपासून ते दुकान आम्हाला माहिती आहे. तर तेव्हापासून मग आम्ही तिथूनच घेतोय. तर इथे कांदा पण आपला थंड झाला आहे. हा या मसाल्यासोबतच आपण वाटून घेऊ. आपला मसाला छान वाटून झालाय बघा, वाटण मस्त झालंय तयार. आता आपण भाजी फोडणी देऊ. आता उशीर झाला आहे त्याच्यामुळे संदीप पण मला मदत करते. संदीप कुकर लावते. मसाला, तेल गरम करून मी मसाला ऑलरेडी टाकला आणि मसाला छान फ्राय झाला आहे. आता आपण सगळे मसाले घालून घेऊ, म्हणजे सुके मसाले. तर इथे हळद 1/2 चमचा आणि तिखट आमच्याकडे नॉनव्हेजला जास्त खातात. तर मी 3 चमचे तिखट घातलं आणि 1 चमचे काश्मीरी लाल मिरची घालते फक्त रंगासाठी. आणि इतकं वाटण मी ठेवलं आहे सुकं करायला. चवीपुरतं मीठ घालून घेऊ. आणि मी भाजी अशीच शिजवणार आहे, उकळून वगैरे घेणार नाही आहे किंवा कुकरमध्ये नाही लावणार आहे, पातेल्यातच शिजवणार आहे. हे बघा असा मसाला झालाय. आता आपला मसाला पण झालाय आणि जे आपण तिखट हळद वगैरे टाकलं होतं ते पण जास्त जळू नाही द्यायचं. आता लगेच आपण यामध्ये मटण घालून घेऊ. मटण 2-3 वेळा छान स्वच्छ धुवून घ्यायचं. इथे आपली भाजी शिजते आणि इथे वरण भाताचा कुकर लावताय संदीप. हळद, मीठ टाकल्यानंतर इथे आमचा कुकर पण चालू झालेला आहे. आता फक्त भाकरी करायची आणि ही रेसिपी करायची आहे. तुम्हाला दाखवते संदीप काय करते. आम्ही त्या दिवशी रिलायन्स स्मार्ट मधून मस्त हे आणलं होतं, काय नारळ पाणी शहाळं, तर ते घरी फोडायचं काम चाललंय. त्याला पालथं कर. वा, व्हेरी नाईस. आज पूर्ण फोडलं ना, जरा मोठं फोडलं.
एक ग्लास निघालं का पाणी? जास्त थांब त्याला गाळून घेऊ. गोड आहे. आता त्याच्यातून मलाई पण काढणार आहे. ए मलाई वाले. तर हे ना नारळाचं पाणी मस्त निघालंय. एक ग्लास, अरे बापरे, एक ग्लास पूर्ण, एक ग्लास पेक्षा जास्त निघालं. आता कसं प्यायचं? पहिले तोंड लावून बघू शकतो. मस्त गोड पाणी, एकदम गोड पाणी. पी. कसं आहे? खूप गोड आहे. खूपच गोड आहे ना? खूप जास्त गोड आहे. बस बसून पी. तर आता आपल्या भाकऱ्या पण झाल्या आहे ऑलमोस्ट. म्हणजे मी 4 भाकऱ्या करणार आहे, तर इथे 2 झाल्या आहे आणि आता ही तिसरी चालू. थोडंसं कोरडं पीठ. बघा मस्त पापुद्रा निघतंय. काय नारळाचं पाणी तर गोड होतं, मलाई पण मस्त आहे. बघू. अरे वा, बरोबर. गोड आहे. गोड आहे, पण मला याच्यापेक्षा मगाची गोड जास्त होती. अशी आपली भाजी झालेली आहे. आता आम्ही थोडासा रस्सा ऍडजस्ट करणार आहे, म्हणून थोडा पातळ पाहिजे. तर इथे कसं करायचं, याच्यावरती ठेवायचं पाणी आणि हे पाणी गरम झालं की याच्यामध्ये सोडायचं. भाजी आपली होत आहे आणि म्हणजे शिजायला थोड्याच 5 मिनिटं लागतील. तोपर्यंत आता आपण सुकं मटण याची तयारी करून करून घेऊ. तर मी इथे कांदा चिरून घेतलाय आणि टोमॅटो, एक मोठा कांदा चिरून घेतला आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो आहे. तुम्ही टोमॅटोच्या ऐवजी दही पण टाकू शकता. तर आता आपण इथे तेल घेतलंय 2 पळी. तेल गरम झालं, याच्यामध्ये हे घालून घेऊ. दोन्ही एकत्रच घातलं तरी काही हरकत नाही. कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपलं तिकडे मटण पण शिजतं. इकडे आपला कांदा पण शिजत आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मटण पण किती छान सॉफ्ट शिजलेलं आहे. हे शिजायला मला 1 तास लागलेला आहे. तर कुकरमध्ये पण तुम्ही लावू शकता. मी पातेल्यामध्ये शिजवलं आहे. कुकरमध्ये तुम्ही मीडियम गॅसवर 5-6 शिट्ट्या काढल्या की असा छान सॉफ्ट मटण तयार होतो. सेम प्रोसिजर आहे, फक्त कुकरमध्ये करायचं. थोडं गरम पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण बंद करून 6 शिट्ट्या काढायच्या मीडियम गॅसवर. सिंपल. आता ही भाजी छान शिजलेली आहे. इथे मी सुकं मटण केलेलं आहे. तर सुकं मटणामध्ये जेव्हा मी कांदा शिजत आलेला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, मीठ अजून थोडं थोडं घातलं, जास्त नाही घातलं. तिखट, मीठ, त्यानंतर धणे जिरे पूड घातली थोडीशी. गरम मसाला आता मी वरून घालेल आणि थोडंसं मीठ ॲडजस्ट केलं. तर असं आपलं हे सुकं मटण पण तयार आहे. मस्त कोथिंबीर वरून टाकली आणि गरम मसाला जो आहे तो मी आता सुक्या मटणमध्ये आणि जी आपली रस्सा भाजी आहे त्याच्यामध्ये पण घालत आहे. आणि इथे मला रस्सा थोडासा वाढवायचा आहे, तो शिजत कमी झालेला आहे. आता मी यामध्ये गरम पाणी घालून हा रस्सा व्यवस्थित करून घेईल. जशी मी आधी भाजी केली आहे तशीच तुम्ही ठेवली तरीही चालेल. फक्त जर भाकरीसोबत वगैरे खायची असेल तर रस्सा जास्त लागतो, त्यामुळे मी ते ॲडजस्ट करणार आहे. इथे आपली ही चिकन पॉपकॉर्नची पण रेसिपी झालेली आहे. इथे आम्ही स्टार्टर केलं होतं, म्हणजे चिकन पॉपकॉर्न केले होते. तर म्हटलं मस्त एक छान ड्रिंक तयार करावं. तर मी संदीपला सोडा आणायला सांगितला होता, स्प्राईट. आणि मग आम्ही पुदिना, लिंबू आणि तो सोडा घालून मस्त एक छानसं असं ड्रिंक तयार केलं. आणि आता आम्ही हे ड्रिंक आणि चिकन पॉपकॉर्न एन्जॉय करतोय. जेवण पण आमचं तयार आहे. आता मस्त हे मटण आणि सुकं मटण
दोन्ही पण किती टेम्पटिंग दिसतंय, सोबत भाकरी, कांदा, लिंबू आणि आता याच्यावरती ताव मारणार आहोत. इतकं हेवी जेवण होतपर्यंत आम्हाला 3 वाजले आणि मग थोडा वेळ दुपारी आराम केला. त्यानंतर संध्याकाळी 6-6:30ला आम्ही आत्याकडे गेलो. आत्या म्हणजे संदीपची आत्या इथे राहते नाशिकमध्ये, तर आम्ही मग त्यांच्याकडे गेलो. इकडे आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता किती झाडं लावलेली आहे. तर त्या आत्यांना आणि मामाजींना दोघांना पण झाडांची खूप आवड आहे, त्याच्यामुळे भरपूर झाडं आहे. तर या आहे माझ्या आत्ते सासू आणि तुम्ही बघू शकता घर किती सुंदर आहे, खूप छान बनवलं आहे, आत्ताच बनवलेलं आहे. आणि समोरच विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती आहे. आणि मेन म्हणजे हे घर आहे हे स्वतः सजवलेलं आहे, इंटेरियर डेकोरेटरकडून नाही. ही आहे माझी आत्ते सासू आणि त्या दिवशी हळदी कुंकाला नव्हत्या, कारण यांच्याकडे आणि माझ्याकडे एकाच दिवशी हळदी कुंकू होतं. मग यानंतर येऊन गेल्या. हे यांचं घर आहे मस्त, आत्ता रिनोव्हेट केलंय. आणि तुम्हाला जर याचं होम टूर पाहिजे असेल तर सांगा, कारण आत्ताच रिनोव्हेशन केलं आहे, म्हणजे तुम्हाला काही मदत होईल. तर आता वाजले 10:30 आणि आम्ही 9-9:30लाच आत्याकडून आलो, आत्याकडे गेलो होतो. दुपारी जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला. त्यानंतर मग 6-6:30ला मग आम्ही त्यांच्याकडे गेलो. गप्पा गोष्टी खाणं पिणं सगळं झालं आणि आत्ता 9:15-9:30पर्यंत आम्ही घरी आलो. आता तसं तर भूक नव्हती, पण थोडंफार काही खायचं म्हणून मग थोडं खाल्लं, जेवण केलं आणि आता वाजले 10:30. आता आम्ही झोपणार. तर आज मी सकाळपासूनचा आमचा संडे आम्ही कसा स्पेंड करतो जेव्हा आम्ही घरी असतो तर ते तुमच्याशी शेअर केलं. छान छान रेसिपीज शेअर केलेल्या आहे. चिकन पॉपकॉर्नची रेसिपी मी सोनल्स रेसिपीजवरती टाकणार आहे. जर तुम्ही त्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, माझं ते रेसिपी चॅनल आहे, तर त्या चॅनलवर पण नक्की सबस्क्राईब करा. जेव्हा मी हे सगळे व्हिडिओज टाकेल, नवीन व्हिडिओज टाकेल, तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येण्यासाठी बाजूला जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करून ठेवा. तर चला, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि काही कमेंट असेल तर सजेशन्स असतील तर ते पण मला द्या, म्हणजे मला थोडंसं मोटिवेशन मिळेल व्हिडिओज करण्यासाठी. आणि चला, तर पुन्हा भेटू अशाच एका कमाल व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.